न्यू आर्ट्स कॉलेजला कबड्डीमध्ये पुणे विभागात विजेतेपद. सर्वच्या सर्व 12 खेळाडूंची विभागीय संघात निवड. संस्था चालकांकडून ऐतिहासिक घटनेचं विशेष कौतुक. अहिल्यानगर जिल्हा मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेच्या न्यू आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स कॉलेज कनिष्ठ महाविद्यालयातील कबड्डी संघातील खेळाडूंनी ऐतिहासिक कामगिरी करून दाखवली आहे. नुकत्याच झालेल्या पुणे विभागीय कबड्डी स्पर्धेत 19 वर्ष वयोगटात मुलांच्या संघानं पुणे शहर, नगर ग्रामीण, पुणे ग्रामीण या बलाढ्य संघांचा पराभव करत प्रथम क्रमांक मिळवलाय. संघातल्या 12 खेळाडूंची वाशिम इथं 18 ते 20 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी पुणे विभागाच्या संघात निवड झाली. संघामध्ये कर्णधार यश साळवे, सागर एडके, सार्थक शिंदे, शिवम गोरडे, सात कागदी, सुमित देसाई, महेंद्र परदेशी, कृष्णा काळे, गणेश ब्राह्मणे, शिवप्रताप शिंदे, यश कर्डिले, रोहित गायकवाड या खेळाडूंचा समावेश आहे. या यशाबद्दल सर्व संघाचं संस्थेचे अध्यक्ष रामचंद्र दरे, उपाध्यक्ष डॉक्टर विवेक भापकर, सचिव ॲडव्होकेट विश्वासराव आठरे पाटील, सहसचिव मुकेश दादा मुळे, खजिनदार दीपलक्ष्मी म्हसे, सर्व विश्वस्त, सर्व कार्यकारिणी सदस्य, संचालक डॉक्टर भास्करराव झावरे, प्राचार्य डॉक्टर बाळासाहेब सागडे, प्रबंधक बबन साबळे, सर्व उपप्राचार्य यांनी सर्वांचं अभिनंदन केलंय. न्यू आर्ट्स महाविद्यालयाच्या जिमखान्यासमोरील कबड्डी मैदानात संस्था चालकांनी विजयी खेळाडूंचा विशेष सन्मान केला. मान्यवरांच्या हस्ते श्रीफळ वाढवून मैदानाचं पूजन करण्यात आलं. यावेळी मान्यवरांची भाषणं झाली. संस्थेचे सचिव ॲडव्होकेट विश्वासराव आठरे यांनी सांगितलं की अलीकडच्या काळात कबड्डी या खेळाला विशेष असंच व्यावसायिक महत्व प्राप्त झालंय. आपण या संस्थेच्या पहिल्या बॅचचे विद्यार्थी आहोत. आपण देखील कबड्डी खेळायचो, क्रिकेट खेळायचो. त्यावेळी खेळाडूंना सोयी सुविधा मिळत नव्हत्या. आम्हीच ग्राउंडला पाणी मारायचो, खेळपट्टी रोलर फिरवून तयार करायचो, पायपुसण्या गोळा करून मॅट तयार करायचो. त्या काळात आमच्यासोबत कबड्डी खेळणारे आमदार धोंडे, आमदार बबनराव पाचपुते, बाबासाहेब भोस यांना तत्कालीन प्राचार्य ध.की. तोडमल यांनी घडवलं आणि या खेळाडूंनी महाराष्ट्रभर कॉलेजचं नाव मोठं केलं. याच मालिकेत पंकज सिरसाट या महाविद्यालयाच्या खेळाडूनं जगभरात कबड्डी खेळाद्वारे नाव कमावलं आणि शिवछत्रपती पुरस्कार मिळवत त्यांनी DYSP ही पोस्ट मिळवली. अशाच पद्धतीनं आपण या खेळाकडं गांभीर्यानं पाहिलं तर या खेळातून आपलं करिअर घडू शकतं, आपलं जीवन आपण बदलवू शकतो. संघ हा पुणे विभागीय शालेय कबड्डी स्पर्धा ज्या नुकत्याच झाल्या त्यामध्ये सर्व जिल्ह्यातील ज्या कबड्डीच्या टीम्स होत्या त्यांना हरवून आपण नंबर 1 न तिथं आपण ही स्पर्धा जिंकलेली आहे आणि आपण आता पुढची स्टेप. मी या कॉलेजचा पहिल्या बॅचचा विद्यार्थी आहे. माझ्या काळामध्ये आता ह्या तुम्हाला ज्या काही आजकाल सुविधा आहेत त्या सुविधा आमच्या वेळेस काही नव्हत्या. आमच्या वेळेस मी क्रिकेट खेळायचो. क्रिकेट खेळायला आम्हाला मॅट सुद्धा नसायची. आम्हाला ग्राउंड तयार करायचं आम्ही स्वतः तयार करायचो. पाणी आम्ही मारायचो. ते ग्राउंड त्याच्यावर रोलरही आम्हीच फिरवायचं आणि नंतर मग ते आमचे क्रिकेटचं हे व्हायचं. पुढून आम्हाला मॅट नव्हती. मॅट आम्ही पाय पुसण्या एकत्र करून त्याची मॅट तयार केली. अशा पद्धतीने या संस्थेमध्ये जे आहे खेळाला फार मोठं प्राधान्य दिलं. माझे त्यावेळेसचे प्राचार्य जे होते ते ध.की. तोडमल सर होते. ते स्वतः कबड्डीच्या ग्राउंडमध्ये असायचे आणि स्वतः विद्यार्थ्यांबरोबर कबड्डी खेळायचे. अशा पद्धतीनं दिलं. माझ्या काळातले जे काही नावाजलेले कबड्डी प्लेयर जे होते ते बाबा बोस होते. त्यानंतर आमदार भीमराव धोंडे होते. त्यानंतर आमदार बबनराव पाचपुते होते. अशी वेळी जी मंडळी जी होती त्या मंडळींनी संपूर्ण महाराष्ट्र गाजवला आणि या कॉलेजचं नाव. आता कबड्डी खेळ हा जो आहे माझ्या मते आपण पाहिलंच आहे की त्याला आता टीव्हीवर सुद्धा आपण रोज पाहता कबड्डीचा खेळ खेळला जातो आणि या कबड्डीच्या खेळाला फार मोठं महत्व आलेलं आहे. त्यामुळे तुमच्या करिअरच्या दृष्टिकोनातून सुद्धा तुम्ही या खेळामध्ये जर प्रावीण्य मिळवत गेला आणि तुमची प्रगल्भता ती जर तुम्ही वाढवत गेला तर माझ्या मते तुमचं आयुष्य हे संपूर्णतः बदलून जाईल आणि तुम्हाला आयुष्यामध्ये चांगल्या गोष्टी तुम्हाला करा. शासनाच्या दृष्टिकोनातून सुद्धा चांगल्या चांगल्या खेळाडूंना जे आहेत
गव्हर्नमेंट सर्व्हिसमध्ये दिलं जातं. आपल्या या कॉलेजचा एक विद्यार्थी पंकज शिरसाट जो आहे, तो हा जो आहे नॅशनल लेव्हलला गेला आणि त्याचं आता बाहेरच्या देशामध्ये सुद्धा त्याचं नाव आहे आणि तो या खेळाच्या आधारे DYSP झाला. यावेळी दीपलक्ष्मी मसे आणि मुकेश मुळे यांनी या खेळाडूंना राज्यस्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. तुम्ही जिंकले तर 12 मार्क मिळणार आहेत. हे तुमच्या करिअरच्या दृष्टीने खूप चांगलं आहे. असंच खेळत राहा, चांगली तब्येत ठेवा आणि तुमच्या भावी आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा. प्राचार्य डॉक्टर बाळासाहेब सागडे यांनी हा खेळ खेळताना सांघिक भावना ठेवून ते खेळाडू खेळला तरच आपला संघ विजय होतो हे आपल्याला यातून शिकायला भेटतं. या खेळाला आता क्रिकेट इतकंच महत्व प्राप्त झालंय. योग्य पद्धतीने सराव करून आपण आपल्या खेळात सातत्य ठेवलं तर आपण करिअर म्हणून या खेळाकडे पाहू शकतो असं ते म्हणाले. आणि संस्थेच्या खजिनदार ॲडव्होकेट दीपलक्ष्मी मसे मॅडम यांनी आपल्याला शुभेच्छा दिल्या. आदरणीय सेक्रेटरी साहेबांनी सांगितलं की या खेळाला खूप महत्व आलेलं आहे की आपले IPL जसं क्रिकेट आहे, साहेब म्हटले तसं IPL कबड्डी पण निघालेलं आहे आणि आपले भेंडा आणि दहीगावचे काही मुलं असेच खेळत होते ते त्यातले IPL ला गेलेले आहेत की साहेबांचा अभ्यास फार दांडगा आहे की त्यांनी हा चुकता होऊन ते उदाहरण दिलेलं आहे. पंकज शिरसाट हा खेळाच्या जोरावर तो DYSP झालेला आहे. आज आपण पाहतो की IPL चे सुद्धा काही कंपन्या खेळाडूंना विकत म्हणजे स्पॉन्सरशिप देतात आणि मग या कंपन्यांच्या मार्फत संघ तयार होतात. तुम्ही पोलीसमध्ये गेलात तर पोलीसचा संघ असतो, तुम्ही एखाद्या बजाजचा असतो तर बजाजचा संघ असतो, असे संघ असतात. तर त्यामुळे साहेबांनी जो मुद्दा इथे मांडलेला आहे अतिशय अचूक मुद्दा आहे की तुम्ही या खेळाला प्राधान्य द्या. दुसराही मुद्दा त्यांनी असं मांडला की चिडून जाऊ नका, की कुठलंही काम करायचं असेल टार्गेट आपलं काय आहे ते महत्वाचं आहे. तसंच आपण पाहतो क्रिकेटमध्ये सचिन तेंडुलकर आहे, कधीच चिडायचा नाही, पण एक नॅगिंग नावाचा जो प्रकार असतो की इतर प्लेयरला आरडाओरडा करून त्यांना डायव्हर्ट करायचं. ऑस्ट्रेलियन क्रिकेट टीम हे नेहमी करायचे, आपल्याला माहिती आहे. तर मग आपले हरभजन एकदम चिडायचे आणि हरभजनला अनेक वेळा दंड झालेला आहे की ह्या अशा चिडाचिडीने. पण या उलट सचिन तेंडुलकर कधीही चिडत नसायचा, हे उदाहरण आपल्या समोर आहे. त्यामुळे साहेबांनी जे 2 मुद्दे मांडले त्यालाच मी सपोर्टिव्ह हे 2 मुद्दे की खूप कॉन्सन्ट्रेट करून संघाची जी स्ट्रॅटेजी असते, आता तुमचे कोच सुद्धा तुमच्या बरोबर असणार आहेत. मला वाटतं सुंबे सर तुमचे आहेत की जे समोरचा संघ कसा असतो, त्यातले कोण काय खेळतात, अटॅक कुठे करायचा असतो, काय हे सगळं तुमचे कोच आणि तुम्ही आपापसात त्या परिस्थितीनुसार हे ठरवणार आहात. पण संघाची जी युनिटी आहे, संघाची जी ताकद आहे, ती सगळी एकमुखाने हे करून आपण आपल्या जे महाविद्यालयाचं नाव हे भविष्यात आणखी उज्ज्वल करावं. न्यू आर्ट्स कॉलेज हे खेळाडूंसाठी नेहमीच आवश्यक सर्व भौतिक सुविधा उपलब्ध करून देत आलेले आहे. त्यामुळं अनेक नामवंत खेळाडू या कॉलेजमध्ये घडले. त्यामध्ये पंकज शिरसाट, क्रीडा आयुक्त शीतल उगले, पहिली महिला कुस्तीपटू अंजली देवकर, शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त श्वेता गवळी, कोमल वाकळे, पूजा वराडे यांचा समावेश आहे. हे नामवंत खेळाडू या महाविद्यालयात घडले. पुढील येणाऱ्या काळात देखील संस्था आणि न्यू आर्ट्स कॉलेज सर्व खेळाडूंना आवश्यक सर्व भौतिक सुविधा उपलब्ध करून देत राहील असं प्राध्यापक बाळासाहेब सुंबे यांनी सांगितलंय. खेळाडू मित्र, आज आपण पुणे विभागीय स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांकाने कबड्डी या खेळामध्ये विजयी होऊन आपल्याला शुभेच्छा देण्याकरता आपल्यामध्ये उपस्थित आपल्या संस्थेचे सचिव आदरणीय ॲडव्होकेट विश्वासराव वाटे पाटील साहेब, त्याचप्रमाणे सहसचिव मुकेशदादा मुळे, संस्थेच्या खजिनदार ॲडव्होकेट दीपलक्ष्मी मसे मॅडम, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर सागडे सर, उपप्राचार्य आठरे सर. वर्णाक्षराने लिहून ठेवण्याचा दिवस मला म्हणजे मी नोकरीमध्ये मला आबांनी 1996 साली नोकरीला घेतलं, परंतु माझी 29 वर्ष सेवा झाली. मी ज्या कबड्डी खेळामुळं जिल्ह्याला माहीत झालो, महाराष्ट्राला माहीत झालो, ते माझ्या कबड्डी खेळामुळं. परंतु माझ्या मनामध्ये एक खंत असायची की विभागाच्या फायनल स्पर्धेला गेलो की पुण्याकडून आपण रनर व्हायचो, ही एक खंत माझ्या डोक्यामध्ये होती. आणि तुम्ही ती खंत भरून काढली की तुम्ही पहिल्यांदा पुणे शहराला वन साईड बाहेर काढलं
त्यानंतर तुम्ही नगर ग्रामीणचा संघ अतिशय बलाढ्य संघ होता मॅडम, तोही तुम्ही बाहेर काढला आणि शेवटी फायनलला पुणे ग्रामीण संघ आला, तोही तुम्ही वन साईड बाहेर काढला. तुमचं करावं तेवढं कौतुक थोडं आहे, परंतु मी खेळाडू मित्र तुम्हाला सांगतो, ह्या ज्या सगळ्या गोष्टी तुम्ही करू शकले ते माझ्या महाविद्यालयाच्या आणि संस्थेच्या जीवावरती. कारण तुम्हाला माहीत आहे का तुम्ही ग्रामीण भागातले, तुम्हाला इथं राहण्यासाठी व्यवस्था नाही, शहरामध्ये तुम्ही रूम घेऊन तेवढी आर्थिक परिस्थिती आपल्या खेळाडूंची नाही. संस्थेने सेक्रेटरी साहेबांनी आपल्याला जो आपला हॉस्टेलचा मीटिंग हॉल आहे तो हॉल उपलब्ध करून दिला, तिथं तुमची सगळी व्यवस्था केली. त्यानंतर त्यांनी सांगितलं होतं की ज्यांची जेवणाची पण व्यवस्था नाही ती मेसमध्ये सांगून ठेवा. प्राचार्यसुद्धा मला म्हटले त्यांची पूर्तता सुंबे सर आपण करू, परंतु खेळाडूंना काही अडचणी आल्या नाही पाहिजेत याची दक्षता घ्या. तुम्हाला सगळं माहिती आहे की जिल्ह्यामध्ये तुम्ही जवळपास आता बाहेरून आले, तुम्ही 14पर्यंत 17पर्यंत जिथं खेळलात ती शाळा महाविद्यालय तुम्हाला काय फॅसिलिटी दिली आणि तुम्हाला निवाड कनिष्ठ महाविद्यालयाने काय सुविधा पुरवल्या हे मी सांगण्याची गरज नाही. पण मी अभिमानाने सांगू इच्छितो की माझं महाविद्यालय, माझी संस्था या जिल्ह्यामध्ये खेळाडूंना ज्या फॅसिलिटी उपलब्ध करून देते त्या भौतिक सुविधा जिल्ह्यातील इतर महाविद्यालय देत नाहीत असा माझा दावा आहे. या सर्व खेळाडूंना क्रीडा शिक्षक प्राध्यापक सुंबे, प्राध्यापक आकाश नडे यांचं मार्गदर्शन लाभलं. ब्युरो रिपोर्ट, न्यूज डेस्क, महानगराची लाईफलाईन, मेट्रो न्यूज, अहिल्यानगर.